तिला बातमी मालेगावची। मालेगाव मधल्या टिपू सुलतानच्या फोटोवरच्या वादावर इम्तियाज जलील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। महागाई आणि साखरेच्या दरांवर न बोलता औरंगजेब, हिंदू, मुस्लिम हे मुद्दे पुढे आणले जात आहेत। मालेगाव मधला फोटो काढण्यापूर्वी मूळ संविधानातील टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा, असं आता जलील यांचं म्हणणं आहे। आपल्याला काहीतरी पाहिजे ना, म्हणजे साखराच्या भावाचा आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना, कोणी विचारणार नाही। मेनस्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसने काय भाव वाढ सुरू आहे। कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हेच झालेला ते लोकसभेची लायब्ररी मध्ये इतकं चांगल्या काचेच्या फ्रेम मध्ये त्याला ठेवण्यात आली। आता त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टिपू सुलतानची फोटो आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे ते न करता अपन ने काय टिपू सुलतान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है। एमआयएम हा पक्ष जेनझींच्या ताकदीवर उभा आहे, जलील म्हणतात। भाजप आणि राहुल गांधींना हे आता समजलंय, असं जलील यांचं म्हणणं आहे। एमआयएम जे पक्ष वाढलं ना, ते फक्त जेनझीमुळे वाढलं। हे सगळे युवक जे आहे ना, हमारे पास ये दीवानों की फौज है ये। इनको तो अभी एहसास हो रहा है मोदी जी को, अरे ये भी जिंदा है, इन लोगों को भी अपने को खरीद करना पड़ेगा। इनको तो अभी एहसास हो रहा है। राहुल गांधी जी अभी आके है तो ये बात कर रहे हैं। हमारी तो ताकत ही जो है, मैं अक्सर ये बात कहता हूँ, ये जितने भी नौजवान लड़के हैं ये पूरे मजलिस के साथ जुड़े हैं। इनके अम्मी अब्बा अभी भी कहीं कांग्रेस के साथ होंगे, कहीं इसके साथ होंगे, कहीं उसके साथ होंगे, लेकिन नौजवान बच्चे बोल रहे हैं कि नहीं नहीं नहीं, हमको एमआईएम के साथ ही रहना है करके। अलाहाबाद हायकोर्टाच्या हिजाबच्या निर्णयावर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयाचा गणवेशाबाबतचा निर्णय मान्य, असं जलील म्हणतात। मात्र एखाद्या मुलीला हिजाब घालायचा असेल तर हा मुद्दा जलील यांनी उपस्थित केलाय। कर्नाटक के अंदर एक बच्ची ने हिजाब पहन के गई थी। वो 5 साल पहले पूरा यूपी का इलेक्शन जो है वो बच्ची के हिजाब के ऊपर चल रहा था। मानो म्हणजे तिने काय असं केलेलं आहे करके अल्टिमेटली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तिला हे केलं होतं, परवानगी दिली। तो हमारे जो मुद्दे जो है, अब ये नया मुद्दा निकालिए। हमने क्या कहा है भाई, वंदे मातरम है, आप खड़े रहिए, हम भी खड़े रहेंगे आपके साथ, आप गाइए, हम आपका एहतराम करेंगे उसमें। लेकिन आप मेरे गले पे छुरा रख के कहेंगे कि नहीं आपको भी करना पड़ेगा, तो आप भूल ही जा रहे हैं कि ये देश जो है वो एक संविधान बाबा साहब अंबेडकर के हिसाब से चलेगा ना। भाजपा नगरसेवक सूरज पांडेंवर तडीपारीची कारवाई आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश आहेत। सूरज पांडे गडचांदूर नगर परिषदेतील भाजपा नगरसेवक आहेत। सूरज पांडेंवर विविध स्वरूपाचे तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।